श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि हा व्हिडिओ आहे तो काल जो व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला होता त्यातलाच हा थोडासा राहिलेला भाग आहे। तर आमचं जे ग्रामदैवत आहे गैबी पीर, तर तिथं सुद्धा नैवेद्य दिला। त्यानंतर हे यल्लम्मा देवीचं मंदिर आहे। यल्लम्मा देवीला पण नैवेद्य दिला आणि तिथनं पुढं मग गेलो आम्ही आप्पाच्या वाडीला, कारण तिथं आता यात्रा चालू आहे आजपासून। आणि आम्ही बरोबर जायला पालखी आलेली होती, मग थांबलो थोडा वेळ आणि पालखीचं दर्शन वगैरे घेतलं। आणि पप्पा आमचं पालखी बसवायला हे येतातच, त्यामुळे ते आलेले आहेत। आणि त्या गावची पद्धत आहे असं पांढरा कुर्ता आणि इजार हे आणि टोपी असं घालायचं असताना आजा आणि नातू कसे दिसत आहेत। कुर्लेच देव आहे का हे? होय, कुर्लेच देव इथे येते रे देवाचं आणि आई दादा वहिनी सगळी कुर्लीत घरला आलेले, मग आम्ही पण घरी जात होतो आणि मध्येच पालखी आलेली होती। तर पालखीचं दर्शन घेतलं आणि तिथनं पुढं मग आम्ही घरी गेलो। आणि येताना मग घुमटामध्ये नारळ फोडला आणि मग श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि शुभ संध्याकाळ म्हणेन, कारण संध्याकाळचे वाजले असतील 9 आणि जेवण वगैरे झालेलं आहे। सकाळचं जेवण होतं, जेवण काय मी आता केलं नाही। दुकानात यायलाच मला 8:15 वाजलेले होते, यायलाच मला 8:15 झालेले, कारण की गेलेच होते मी वेळानं। 3:30-4ला गेलेले मी दुकानात, त्यामुळे यायला वेळ झाला। एक टॉप होता तो शिवला आणि एक थोडंसं किरकोळ काम होतं ते सुद्धा केलं। 1-2 ब्लाउज म्हणजे बुकिंग झालेले आहेत, तर त्यांचं माप वगैरे सगळं घेतलं। जेवले, भांडी वगैरे घासली, किचन ओटा काय मी सकाळीच पुसलेला होता। दुपारी जेवलेली 1-2 ताटं होती आणि आत्ता जेवलेली परत जी रिकामी झालेली भांडी होती ती सगळी घासली। चला, घरच्या घरी आपण साडीला हातावर फॉल कसा लावायचा, मी कोणत्या पद्धतीने लावते ते थोडक्यात तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। ज्या 2 साड्या मी परवा तुम्हाला दाखवलेल्या बहिणीला आणि मला एकसारखे आणलेले, तर आधी बहिणीची जी साडी आहे तिला फॉल लावून घेणार आहे, कारण तिचंच ब्लाऊज आधी शिवणार आणि म्हणजे तिला पोहोच करायला बरं पडतं, कोणतं आलं तर त्यांच्याकडनं द्यायला बरं पडतं, म्हणजे तिला नेसायला वगैरे होईल। आपल्याला काही इथल्या इथं चालताना आता वारं सुटले बघा, पाऊस येतो की काय सांगता येत नाही। पण फॉल कसं लावते काय लावते थोडक्यात हातावर लावणार आहे मी। खाली पण हात शिलाई आणि वर पण हात शिलाई। तुम्ही खाली मशीनवर शिलाई घातला तरी चालतं, पण हात शिलाई जर खाली घातला तर नीली एकदम म्हणजे आपल्या ज्या प्लेटा असतात साडीच्या त्या व्यवस्थित होतात। त्यामुळं मी हातावर लावणार आहे दोन्ही साड्यांना। जास्त काय वेळ लागत नाही, तरी पण 1 तासभर तर वेळ लागतो। खाली आणि वर हात शिलाई म्हटलं की एकदम नाजूक व्यवस्थित घालावे लागते आणि जागी जागी गाठी माराव्या लागतात। गाठी मारला तर म्हणजे ती पक्की एकदम व्यवस्थित हात शिलाई बसते। आणि जर गाठ नाही मारला तुम्ही एकसारखंच नुसतं हात शिलाई घालत गेला तर मग एखादा धागा जर आपल्या पैंजणमध्ये अडकला आणि तो निघाला की सगळा पूर्ण फॉल निघतो। त्याच्यासाठी मध्ये असं एक 4-5 टाके झाले की लगेच गाठ मारायची, 4-5 टाके झाले की गाठ मारायची। कसं लावते काय लावते दाखवते। फॉल धुतलेले आहेत मी दोघींच्या पण साडीचे, धुवून वाळवून गादीखाली घडी घालून ठेवलेले आहेत। गादीखाली का ठेवायचं तर इस्त्री करावं लागत नाही आपल्याला फॉल।
आणि जर तुम्ही मग असंच कुठं पण ठेवला बिनघडे घालता किंवा गादी खाली न ठेवता तर मग चुरगाळे जातात, परत त्याला इस्त्री वगैरे करावी लागते. आता मी गादी खाली ठेवले त्यामुळे प्रेस झालेले आहेत ते आणि त्याला इस्त्री लागत नाही. दाखवते मी तुम्हाला कसे ठेवलेले आहेत ते. धर की इथं जरा, हे पहा असं घडी घालून ठेवलेत मी फॉल. व्यवस्थित ते प्रेस होतात. हा लाल लावणार आहे मी, गुलाबी काय माझ्या साडीचा नंतर लावणार आहे. हा माझ्या साडीचा आणि हा तिच्या साडीचा आहे, हा आता नंतर लावणार आहे. फॉल लावायच्या आधी फॉल आणून धुवून वाळवून असा घडी करून गादीखाली ठेवला की आपल्याला इस्त्री करावं लागत नाही. नाहीतर फॉलला मग इस्त्री वगैरे करावी लागते आणि फॉल साडी घेऊन जाऊन मॅचिंग फॉल आणावा लागतो. आणि कधी फॉल लावत असताना एक वीत एवढं आपण जागा सोडायची असते, बरोबर आपल्या हाताने एक वीत जागा सोडायची आणि फॉलची जी पहिली बाजू असते ती अशी घडी मारायची आणि व्यवस्थित घडी मारून झाल्यानंतर मग आपण हातशिलाई घालायची असते. हातशिलाईला सुई जी वापरतो आपण ते एकदम लहान सुई वापरायची आणि सुरुवातीला आपण गाठ मारून घ्यायची तिथं, जेणेकरून काय होतं तर फॉल आपला अजिबात इकडे तिकडं होत नाही. त्यासाठी 1-2 गाठी तिथं मारून घ्यायच्या आणि त्यानंतर मग आपण हातशिलाई घालायला सुरुवात करायची असते. हातशिलाई घालत असताना ही एकदम अशी म्हणजे साडी आपण जी असते ती थोडंच पकडायची, जेणेकरून आपली जी हातशिलाई ती बाहेर दिसणार नाही. आणि एक 4-5 आपण टाके घातले हातशिलाईचे की लगेच तिथं गाठ मारायचे. आता बघू शकता तुम्ही अजिबात आपली हातशिलाई बाहेर दिसत नाही. एकदम बारीक बारीक अशी टिपा घालायच्या, जेणेकरून बाहेरच्या साईडला आपली हातशिलाई ही दिसली नसली पाहिजे. नाहीतर कसं होतं, बाहेर हातशिलाई जर दिसली तर मग खूप घाण वाटतं ते. जसं आपण वाकळाला टाकं घालतो तसं टाकं घातल्यावाने दिसतं ते. त्यामुळं हातशिलाई घालत असताना एकदम नाजूक व्यवस्थित घालायची. आणि हातशिलाईला दोरा वापरत असताना सुद्धा एकदम मॅचिंगचा दोरा वापरायचा. आणि शेवटी बघू शकता, आता शेवटी आलेली आहे मी, तर शेवटीसुद्धा अशी घडी फॉलला मारायची आहे. जशी आपण सुरुवातीला फॉलला घडी मारलेली तशीच शेवटीसुद्धा घडी मारायची आहे. आणि एक टाका घालत बसायचं नाही, तर 4-5 टाके घालायचे आणि त्यानंतर मग सरळ दोरा ओढायचा आहे, जेणेकरून आपला फॉल लगेच चटणं लावून होतो. आणि फॉल लावायला कधीही असं प्लेन, म्हणजे मी आता कसा खाली पाट घेतलेला आहे अशा पद्धतीने पाट असेल किंवा तुम्ही एखादा बॉक्स असेल, आपला साडीचा वगैरे बॉक्स असतो बघा, तसा बॉक्स असेल तर तो घेतला तरीसुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीने मध्ये आपण हे मारायचं आहे, गाठी मारायच्या आहेत, जेणेकरून फॉल आपला निघत नाही. तर अशा पद्धतीने घरच्या घरी साडीला साड्या, त्याच्यापेक्षा आपण साडीला फॉल लावलेला आनंद हा वेगळाच. आणि ती साडी आपण ज्या हातशिलाई घालतो ती साडी म्हणजे हे पण होत नाही, ती हातशिलाई लवकर निघत पण नाही, म्हणजे उसवत पण नाही. त्यामुळं आपण घरच्या घरी कधीही फॉल लावलेला बरा. आणि तेवढेच आपले 50-60 रुपये सुद्धा वाचतात. आता बाहेर साईडला पिको फॉल करायला कमीत कमी 50 ते 60 रुपये घेतात आणि हातावर लावायला तर जास्तच पैसे घेतात. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.